ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे भंडारा डोंगर या ठिकाणी। भंडारा डोंगर या ठिकाणी आता वाढले आहेत 7:30। या 7:30च्या दरम्यानमध्ये खरीच पूर्ण करोडोचा जनसमुदाय आज या भंडारा डोंगर या ठिकाणी आहे। पायथ्या या ठिकाणी जे कीर्तन महोत्सव कंटिन्यू चालू आहे। तुकारामांचा नाम जप हा कंटिन्यू 24 तास चालू आहे। आपण पाहू शकता की आपल्या बरोबर वैराग्य मूर्ती मराठे महाराज आहेत। काय सांगू शकतात बाबा या सोहळ्याबद्दल तुम्ही? बाबा काय सांगू शकता बाबा तुम्ही? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। माझं नाव हरिभक्तपरायण शंकर महाराज मराठे, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर निवासी। या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन आणि अनुग्रह ध्यानाच्या निमित्ताने या भंडारा डोंगराच्या पायथ्याला जवळजवळ विराट स्वरूपाचा असणारा, भव्य देवी असणारा माघ शुद्ध दशमी समिती आणि छोटे कदम माऊली अशा प्रकारचे मिळून हा विराट स्वरूपाचा गाथा पारायण सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि तुकाराम नाम जप, तुकाराम नाम जपाची असणारी माझ्याकडे जबाबदारी दिलेली, म्हणून मी या ठिकाणी 24 तास नामस्मरण करण्यासाठी तेवढा प्रयत्न करीत आहे। या नामस्मरणाच्या बळावर जगद्गुरु तुकाराम महाराज नामाच्या जवळ राहणार आहे। मग देव कोठे जाऊ न शके दुरी, बैसोनी भीतरी कंठी राही। भगवान परमात्मा त्याच्या कंठामध्ये राहतो आणि ज्याच्या मुखे रामकृष्ण हरी तुका त्याच्या बरोबरी, अशा प्रकारचं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं महत्व आहे। म्हणून हा विराट स्वरूपाचा असणारा, महाराष्ट्राला दैदिप्यमान असणारा सप्ताह हा या ठिकाणी संपन्न होतोय। जवळजवळ 23 जानेवारी ते 31 जानेवारी अशा प्रकारचा हा या कालखंडामध्ये असणारा सप्ताह होतोय। भव्य स्वरूपाचा असणारा या ठिकाणी पताका ध्वज असणारा उभा केलेला आहे। उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, अशा प्रकारचा हा भागवत धर्माचा असणारा, त्यावेळेला प्रचार करणारा आणि प्रसार करणारा भव्य दिव्य असणारा हा सप्ताह आहे। असा अद्वितीय सप्ताह भूतोन भविष्यती विराट स्वरूपाचा अभूतपूर्व असणारा सप्ताह संपन्न होतोय। म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा दिव्य सोहळा पाहावा आणि डोळ्याची पारणं असणार तेवढ्याला फेडावा। वास्तविक पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा असणारा एक अमृत महोत्सव असणारा सोहळा आहे। म्हणून या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी इकडे आकर्षित व्हावा आणि भक्ती मार्गाकडे लागावा, अशा प्रकारची आम्ही सर्व तमाम जनतेला प्रार्थना करत आहोत। रामकृष्णारी, रामकृष्णारी। आमच्या बरोबर जे काय आहेत पत्रकार, मावळ तालुक्याचे सुप्रसिद्ध असणारे पत्रकार ज्ञानेश्वर महाराज वाघमारे, ते या परिसरामध्ये या प्रसार माध्यमांमधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारा त्यावेळेला प्रचार करत आहे। म्हणून त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे, म्हणून कौतुक करीन तेवढं थोडे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। काय सांगू शकता आजकालच्या कलियुगामध्ये? आज कलियुग हे कलियुग म्हणतात, काय सांगू शकता? आणि तुम्ही तुकाराम महाराजांचा जप हा तुमचा 24 तास चालू आहे। कलियुगी उद्धार हरीची या नामे। या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। आज असणारं आपल्याला वारकरी संप्रदायाला असणारं या ठिकाणी महाराष्ट्र रत्न म्हणून ज्याला संबोधलं जातं ते असणारं छोटे कदम माऊली यांच्या रूपाने आज या भंडाऱ्याच्या पायथ्याला सकल संत मानजाळ एकत्र केलेले आहे। आज पुणे जिल्ह्याचं भाग्य मी म्हणेन की एवढा मोठा असणारा भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह संपन्न होते। कमीत कमी हजारो लोक या ठिकाणी येतात। बरं, येत असताना लाखोने असणाऱ्या ठिकाणी समाज आहे। येत असताना सर्वांना या ठिकाणी सकाळी गरम पाण्याने आंघोळ आहे, त्यानंतर राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर त्यांना एक टाइम असणारा नाश्त्याची व्यवस्था आहे, 2 टाइम जेवणाची व्यवस्था आहे। सकाळी काकड आरती होते, त्यानंतर असणार गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 12 हरिकीर्तन आहे, त्यानंतर संध्याकाळी सुद्धा 6 ते 8 हरिकीर्तन, त्यानंतर हरिजागर असणारा भव्य दिव्य या ठिकाणी माघ शुद्ध दशमी
निमित्त सप्ताह संपन्न होत आहे. या ठिकाणी माघ दशमी समिती व छोटे कदम माऊली यांच्या आयोजनामध्ये हा भव्य दिव्य सप्ताह संपन्न होत आहे. एवढंच बोलून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.